हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 19वा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. त्याचसोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे याचा जी-आर सुद्धा 2 दिवसाच्या अगोदर आलेला होता आणि या जी-आरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो वितरण कधी सुरू होणार आहे, त्याची तारीख आलेली आहे का, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच जे पेंडिंग हप्ते होते 18वा, 17वा हप्ता, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता, हे तिन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे का? कारण अनेक प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या फेसबुक हँडलला काहीतरी पोस्ट केलेला आहे. तर अशा पद्धतीची कोणतीही पोस्ट नाही आहे. हे सरकार ढोंगी सरकार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे पेंडिंग लाभ आहे, हे पेंडिंग लाभ देणार नाही म्हणजे देणार नाही. तुम्हाला आता कोणीही कोणताही युट्यूबर सांगत असेल की पेंडिंग लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. लक्षात ठेवा, पेंडिंग लाभ तुम्हाला दिला जाणार नाही लाडक्या बहिणींनो. सोबतच याच्या समोरच्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. वितरणाची तारीख आली का? याचं उत्तर आहे हो. वितरण सुरू झाले का आज? आज वितरण सुरू झालेलं नाहीये. वितरण कधी सुरू होणार आहे, त्याची तारीख काय आहे, सगळं तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लाडक्या बहिणींनो, आपण सुरू करूयात. बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची अपडेट आहे, अत्यंत महत्वाची. लाडकी बहीण योजना तोपर्यंत लाडकी बहिणीच्या खात्यात ₹1500 येणार नाहीत आणि ही माहिती मंत्रालयातून आलेली आहे. मंत्रालयातून. मंत्रालयामध्ये एका जणाला विचारलं असताना मंत्र्यांना विचारण्यात आलं आणि मंत्रिमंडळामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना विचारण्यात आलं आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगण्यात आहे, ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती त्या बहिणींना आता लाभ भेटणार नाहीये. म्हणजे हा जानेवारीचाही लाभ नाही भेटणार, त्यानंतर फेबचाही लाभ भेटणार नाहीये आणि त्यानंतर मार्च महिन्याचाही लाभ भेटणार नाहीये. त्यांना जेव्हा 31 मार्च कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर जे ई-केवायसीची व्हॅलिडेशन होईल, त्याच्यानंतरच तो तुमचा पेंडिंग लाभ तुम्हाला दिला जाऊ शकतो. आणि मला तरी असं वाटतं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 5 महिन्याचा लाभ सरकार एकत्र देऊ शकत नाही. कारण हे नालायक सरकार आहे, मतलबी सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. फक्त आणि फक्त तुमचा वापर त्यांनी मतांसाठी केलेला आहे आणि त्यांचं मत निवडणुका झाल्या आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे पेंडिंग हप्ते दिले जाणार नाही म्हणजे दिले जाणार नाही. आणि कोणीही युट्यूबर सांगत असेल त्या युट्यूबरला सांगा की लाभ दिला जाणार नाहीये. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भारतीय महिलांना, इथे भारतीय म्हणण्यापेक्षा पण महाराष्ट्रीयन महिलांना म्हणून आतापर्यंत झाला आहे. अनेक लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी आल्या होत्या. काहींना लाडक्या ई-केवायसी करता आली नव्हती. लाडक्या बहिणींची ई-केवायसी करता आली नव्हती. म्हणून पुन्हा ई-केवायसी निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये 31 मार्च पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या महिलांना आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली आहे, पुढील हप्ते बँकेत जमा होणार असा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे काय, ज्यांची ई-केवायसी चुकली होती आणि आता हे जे ऑनलाईन पोर्टल आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ई-केवायसी केली, त्यांना भेटणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. ही इन्फॉर्मेशन महिला व बाल कल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिलांमध्ये संभ्रम वाढलेला आहे. तो तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. याने महिलांना स्वावलंबी बनवणं तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा योजनेमागचा महत्वाचा उद्देश आहे. पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे महिलांचा लाभ घेता येत नाहीये. याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी, त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रखडलेले आहेत आणि महिलांना योजनेचा लाभ घेता येत नाहीयेत किंवा होत नाहीयेत. बघा, जेव्हा सरकारला गरज पडली तेव्हा तुम्हाला सहभागी केलं योजनेमध्ये आणि जेव्हा सरकारला तुमची गरज संपली तर सरकारने तुम्हाला योजनेच्या बाहेर काढलं. तर लाडक्या बहिणींनो, आता जर आपण आर-टी-आय आणि आंदोलन केले नाही तर तुम्ही समजून घ्या की तुमचा लाभ बंद केला जाणार. तुम्ही विचार करा, 5 महिने जर तुम्हाला पैसे भेटलेले नाहीये तर तुम्ही विचारणार पण नाही सरकारला प्रश्न की का बरं आमचा लाभ बंद करण्यात आला. म्हणून लाडक्या बहिणींनो, ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी आंदोलन आणि त्या ठिकाणी आर-टी-आय जे ऍक्टिव्हिस्ट असेल त्यांना सपोर्ट करा आणि त्याच्या माध्यमातून तुमचे पैसे येऊ शकतात. अन्यथा तुम्हाला लाभ पुन्हा चालू होणार नाहीये. राज्य शासनाने लाभ इतरांपर्यंत पोहोचवावा, इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, बँकेचे खाते, मोबाईल क्रमांक यांची पडताळणी केली जाते. मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागातील महिलांना अडचणी निर्माण झाल्यात. यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक त्रुट्या, आधार बँक लिंक नसणे, ओटीपी तडतडे अशा अडचणींमुळे महिला नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर ई-केवायसी मुदतवाढ देण्यात आली होती. आता शेवट 31 मार्च. मग हे सरकार झोपलं होतं का पहिले? तेव्हा त्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ही ठेवलं होतं. आणि ही जी मुदतवाढ आहे, ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली आहे, तर त्या ई-केवायसीला अपडेट करण्यासाठी आहे. नव्याने कोणतेही फॉर्म घेतले जात नाही आहे. म्हणजे हे सरकार किती मतलबी आहे, किती ढोंगी आहे, किती नाटक करतं, की पहिले एक सांगतं आणि लगेच दुसरं करतं. तर लाडक्या बहिणींनो, समजून घ्या, आपल्याला 31 मार्च पर्यंत ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, रखडलेली होती, त्याच बहिणींना काय मिळणार आहे? ई-केवायसी करता येणार आहे. नवीन ई-केवायसी अजूनही सुरू झालेली नाही. ज्या महिलांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांचे पैसे एकत्र जमा होतील असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यावर महिला व बाल कल्याण विभागाकडून दिलेल्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी झालेली आहे. याच्या मते ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल आणि मग रखडलेले हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, 31 मार्च पर्यंत तुम्हाला लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. दिला सरकारनं, हे सरकार काही करू शकते. इतकं नालायक सरकार आहे, काहीही करू शकतात. त्यांना वाटेल ते करू शकतं.
बघा, ज्या बहिणींना पैसे भेटलेले नाहीयेत, त्यांना काय करायचं लाडक्या बहिणींनो, तुमची जी ई-के-वाय-सी चुकली होती, त्याला बरोबर करून घ्या आणि तुम्ही वेट करा बस. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुम्ही ई-के-वाय-सी अपडेट केली का? ई-के-वाय-सी केली का? आणि तुम्हाला बाकीचे हप्ते भेटले का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा आपण आर टाकणार आहे, तेव्हा काही प्रश्न आपल्याला सरकारसमोर मांडता येईल. बघा लाडक्या बहिणींनो, अनेक युट्यूबर्सनी देवेंद्र फडणवीस यांचं काहीतरी Facebookतून त्यांनी एक इमेज बनवली आणि Facebookच्या माध्यमातून त्यांना सांगितलं, की Facebookला त्यांनी काय केलंय, पोस्ट केलेला आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कुठे गेलो, Facebook हँडलला गेलो आणि त्यांचं बघा अशा पद्धतीचा मी स्क्रीनशॉट काढला आणि कुठेच तुम्हाला दिसत नाहीये लाडकी बहीण योजना. दिसतंय का कुठे लाडक्या बहिणींनो? कुठेच नाहीये लाडक्या बहिणीचं बघा. इथे पण नाहीये, इथे नाही, इथे नाही. कुठेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात यांचं वक्तव्य दिसत नाही. ना उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी कुठे काही केलेलं आहे, की पेंडिंग लाभ तुम्हाला 31 मार्च नंतर जमा होतील. काही युट्यूबर्स फक्त आणि फक्त फेक इन्फॉर्मेशन देतात आणि तिथे लाखो व्ह्यूज असतात. पण लाडक्या बहिणींनो, आपण इतके ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो आणि तरी तुम्ही त्याला व्ह्यूज देत नाही. बघा, सोबतच लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, ई-के-वाय-सी नंतरही या तारखेपर्यंत रखडलेले पैसे अशक्य आहे. तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. 31 कधी मार्च नंतरच तुम्हाला जे पेंडिंग हप्ते आहे, दिले जाईल की नाही दिले जाईल, तो 31 मार्च नंतर डिसिजन होईल. पण माझ्या मते तुम्हाला एकही रुपया दिला जाणार नाही. जर तुम्ही पात्र ठरल्यात, तर त्या महिन्यापासून पुढे तुम्हाला लाभ दिला जाईल. पण आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणताही लाभ दिला जाणार नाही. बघा, आणि सर्वात महत्त्वाची जी आतुरता, उत्सुकता तुम्हाला लागलेली होती, की आता हा लाभ आहे, कोणत्या महिन्याचा? जानेवारी महिन्याचा. हा कधी भेटतो? याची तारीख काय आहे? तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची 20 तारीख आहे. काल सुट्टी होती. काल तर लाभ नाही आला. आजही लाभ येणार नाहीये. लाभ तुम्हाला उद्या 21 तारखेला किंवा 23 तारखेला देण्यात येईल. 21 किंवा 23 तारखेला देण्यात येईल. अशीच माहिती जे महिला व बाल कल्याण विभाग आहे, त्यांच्या मंत्री लोकांनी दिलेली आहे आणि सोबतच त्या या बॉडीमध्ये महिला व बाल कल्याण विभागामध्ये जे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे, की 21 ते किंवा 23 या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तर तुम्हाला कोणीही म्हटलं, आज पैसे जमा होणार आहे 30 तारखेला, तर आज कधीच पैसे जमा होणार नाहीये. झालेले पण नाहीये. आणि नंतर लाडक्या बहिणीनं उद्याला म्हणजे 21 तारखेला आणि 23 तारखेला या 2 दिवसांमध्येच पैसे जमा होऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं पैसे कधी जमा होणार आहे? तिन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहे का तुम्हाला ₹4,500? तर याचं उत्तर आहे नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, वितरण सुरू झाले का? याचंही उत्तर आहे नाही. आणि तारीख आली का? याचं उत्तर आहे येस. तारीख कधी आहे? बघा, 21 तारीख म्हणजे उद्याला किंवा लाडक्या बहिणींनो सोमवारी 23 तारीख या 2 दिवसांमध्येच काय होणार आहे? वितरण होणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करायला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.